नमस्कार, मी चेतन बोराडे जनता न्यूजमधून आपल्या समोर येत आहे. काही जुन्नर शहरात आणि तालुक्यात असणारे प्रश्न आपल्या समोर दाखवत आहे की बघा आपल्या आरोग्याशी कसं खेळत होते आणि नंतर काय घडले. आता आपल्याला सर्वांना ज्ञात असेल की एक चांगले अधिकारी तुकाराम मुंढे साहेब हे आल्यापासून बऱ्याचशा गोष्टीमधली भेसळ, बऱ्याचशा दुकानं बंद झालेली आहेत, बऱ्याचशा भेसळीच्या गोष्टी बाहेर निघत आहेत की बाजारातून पनीर, सुट्टं पनीर हे गायब होत चाललेलं आहे की दिसतच नाही आहे. तसेच आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय की ह्या बघा की ह्या तालुक्यात आणि शहरात कशा पद्धतीने चालू होते आणि कशा पद्धतीने नागरिकांच्या आरोग्याशी थोड्याशा फायद्यासाठी खेळलं जात होतं. मागील काही काळात जशी तुकाराम मुंढे यांची कारवाई चालू झाली तसे सर्वात पहिलं काही बंद झालं असेल तर बऱ्याचशा पानटपऱ्या बंद झाल्या की ज्या पानटपऱ्या बंद झाल्या की त्या रात्रीच्या वेळेस उघडतात आणि दिवसा पूर्णतः बंद असतात. मग रात्रीच्या वेळेस कशा उघड्या असतात की बाबा गुपचूप काही लोक उघडतात, अर्धं शटर उघडं ठेवतात आणि बाकीच्या ठिकाणून पानं देत राहतात. काही लोक त्या टपऱ्या बंद असतात दिवसभर बंद करतात आणि तिथे आत घरात जाऊन गुपचूप पानं बनवून लोकांना विकतात. मग बाबा हे पानं विकायचेच आहे, हे चांगला व्यवसाय आहे, मग हे चोरी छुपे का? असं काय होतं त्याच्यात की बाबा यांना हे चोरून लपून करायला लागतंय की का? त्याच्यात बाबा मागं जसं कळालं होतं की ह्याच्यात काय ते जे किमाम जो पदार्थ लावतात त्याच्यात काय ड्रग्सची पावडर होती का? जर का तुम्ही चांगलं करत होते, सगळं काय कायदेशीर करत होते, तर मग तुम्हाला असं चोरून लपून काम करण्याची कारण काय? आणि मग याच्यावरून एक असं दिसून येतंय की बाबा हे नागरिकांच्या आरोग्याशी म्हणजे थोड्याशा फायद्यासाठी किंवा आपला धंदा व्हावा, पैसे यावे याच्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत होते का? त्याचप्रमाणे पनीर शहरातून गायब होत चाललेलं आहे. बरीचशी खव्याची दुकानं आहेत ती बंदच झालेली आहेत. हो, अचानक कसं काय खव्याची दुकानं बंद झाली? खवा तर येत होता ना चांगला. मग याच्यात मिक्सिंग होतं का खव्यात? की अचानक खव्याचं मिक्सिंग हे समोर येत असते की बाबा यांना अचानक अधिकाऱ्यांची भीती वाटायला लागली की बाबा ह्याच्यात काय घडतंय की मग खवा का बंद केला जातोय. तिथं पाहिलं जुनं नारायणगाव लगत काही खव्याच्या दुकानाची इथं आम्ही भेट दिली, ती दुकानच बंद झालेली दिसत आहेत की जी आधी 24-24 तास उघडी असणारी दुकानं आपोआप बंद आहेत. मग याच्यात काय मिक्सिंग करत होते का? हे नागरिकांच्या आरोग्याशी खेळत होते का? हे त्याचबरोबर आता बघा इथं मोतीचूर लाडू तो प्रत्येकाने खाल्लेला असेल, लहानपणीपासून सगळ्यांना भेटतो, जो एक ऑरेंज कलर म्हणजे थोडासा शेंद्री भगव्या कलरमध्ये येतो. तो अचानक कलर त्याचा उडाला, अचानक सफेद कलरमध्ये दिसायला लागला. हो, हे कसं काय होऊ शकतं? म्हैसूर पाक जो आजपर्यंत सगळेजण आवडीने खातात पिवळ्या कलरचा, त्याचाही कलर उडाला. आपोआप त्याचा कलर गायबच झाला, डायरेक्ट सफेद कलरवर यायला लागले. हे कसं काय घडतंय? काय करत होते हे? त्याच्यानंतर जुन्नर शहरात आठवडे बाजार आणि काही दुकानदारांकडं नारळाची बर्फी म्हणून एक हिरव्या रंगाची बर्फी विकली जात होती. अहो, ती बर्फी दिसायलाच गायब झाली. आता त्यांना विचारलं की त्यांच्याकडे डायरेक्ट सफेद रंगाची बर्फी दिसते. मग हिरवा रंग कुठे? विचारला की बाबा हिरव्या रंगाची बर्फी कुठे येते? नाही, रंग हमने कलर डालना बंद कर दिया. अरे हे काय उत्तर आहे? मग तुम्ही का केला कलर टाकणं बंद? तर बोले त्याच्यात त्या कलरमध्ये जास्त केमिकल होतं आणि त्यांनी नागरिकांच्या आरोग्याला त्रास होत होता, असं त्यांच्याकडून उत्तर आलं. मग हे त्यांना आधी नव्हतं का समजलं? आधी फक्त स्वतःचा खप होण्यासाठी त्यांनी हे मोतीचूर लाडूमध्ये कलर टाकणं, म्हैसूर पाकात टाकणं, ह्या इतर बर्फीमध्ये टाकणार, परत ती शेव पण लाल कलरची शेवच गायब झाली. म्हणजे खाण्यापिण्याच्या पदार्थांवर रंग जो वापरत होते तो रंग टाकणंही बंद करून टाकले यांनी भीतीच्या आधी, ह्या अधिकाऱ्यांची भीती पाहून. मग ह्याच्या आधी हे थोड्याशा फायद्याकरता नागरिकांच्या जीवाशी खेळत होते का? हा प्रश्न इथं तयार होतोय. मग अशा दुकानदारांवर आता कारवाई होणं गरजेचं आहे का नाही? त्याच्यात आपली जुन्नर नगरपालिका, त्याचा आरोग्य विभाग, हे आरोग्य विभाग म्हणजे एक असा ऐतिहासिक मुद्दा आणि असा भारी विषय आहे की यांना कोणता पुरस्कार द्यावा आरोग्य विभागाला, हे अजूनही लोक याच्यावर विचार करतायत की बाबा ह्या आरोग्य विभागाला कोणत्या कोणत्या पुरस्कारांनी आपण हे सन्मानित करावं.
की यांचे कार्यपद्धती कार्य हे एवढं चांगलं आहे की याला कोण काही नावच ठेवू शकत नाही. आता यांना यांची कार्य विचारली, यांना फक्त काय दिसते, कचरा साफसफाई. अहो ह्या काही गोष्टी आहेत. तुम्ही हॉटेलवाल्यांना NOC देता, बरोबर. मग NOC देताना तुम्ही काय काय चेक केलं आहे? पाणी टेस्टिंग पाहिलं आहे त्यांचं? नाही पाहिलं. त्यांनी जी मिठाई ठेवतात त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट हे जिथं दर्शनी भागावर ठेवावी असा शासनाचा पूर्णतः GR असताना जुन्नरमध्ये कोणत्याही दुकानात अशा याचा मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट कुठंच दिसून येत नाही. मग हे मॅन्युफॅक्चरिंग कधी करतात नाही माहिती. एक्सपायर झालेली कशी आहे ती ओळखायची नाही माहिती. मग काय करतात, बाबा लईच सडली, लईच बुरशी आली, मग ती परत दुसऱ्या ह्याच्यात टाकायची, मिक्स करायची आणि बनवून विकायला सुरुवात करायची. आणि ह्याच्यात काय, आता आपलं इथलं वातावरण थोडंसं पोषक आहे, थोडंसं खराब अन्न खाल्लं की लगेच त्रास होत नाही. पण ज्यांची ह्युमिनिटी पॉवर कमी आहे त्यांचं काय, त्यांना हळूहळू जो त्रास होतोय त्याचं काय. आणि मग त्याच्यानंतर काय, मग दवाखान्यात जाणार, दवाखान्यात आजार वेगळाच निघणार. आणि हे मस्त मालामाल खिशात मस्त हे करून लोकांच्या जीवाशी खेळून हे पूर्णतः व्यवस्थित राहणं. काय नाही, आमच्यामुळं नाही झालं, हे दुसऱ्यांमुळे. आमचं काय नाही, डॉक्टरला विचारा. अहो पण यांची मॅन्युफॅक्चरिंग डेट टाकणं गरजेचं आहे का नाही? किती दिवसाचा माल तुम्ही विकताय? एक्सपायरी प्रोडक्टचं यांनी आत्तापर्यंत कुठं फेकलेले आहेत? किंवा नगरपालिकेच्या आधी कर्मचाऱ्यांना विचारलं, त्यांना माहितीच नसतं. एक्सपायरी झालेल्या प्रोडक्टचं यांनी विल्हेवाट कशी लावली याबद्दल आम्ही नगरपालिकेतही चौकशी केली. नगरपालिकेला माहितीच नाही आहे की बाबा याची विल्हेवाट यांनी कशी लावलेली आहे. एवढा यांचा माल तयार होतो ना, असं कोण व्यापारी की ज्याचा माल बनवला आणि लगेच संपून जातोय? आता वरती बऱ्याचशा ठिकाणी जर का तुम्ही स्वतः जाऊन चेक केलं की त्या दुकानात तुम्हाला दिसेल तिथं 6-6 महिने एकच प्लेट असते बर्फीची, ती खपरलीही जात नाही. अरे मग याचं केलं काय जातंय? मागील काही काळात बऱ्याचशा अशा घटना पण घडलेल्या आहेत की खराब बर्फीने त्रास झालाय. पण काय, नागरिकांना त्याबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे तक्रार केली जात नाहीये. कधी कधी तर जेवणाच्या याच्यात प्लेटमध्ये स्क्रू भेटलेले आहेत. आत्ता रिसेंटली 2-3 महिन्यापूर्वीची घटना आहे ही. कारवाई झाली, FD आला, त्यांनी चौकशी केली. चौकशीत पुढं काय होतंय ते कळत नाहीये. लहान पोरं जे आवडीने हिरवे लाल वाटाणे खातात हे सुद्धा मार्केटमधून गायब झाले. अहो म्हणजे तुम्ही लहान पोरांच्या जीवाशी खेळण्याचाही प्रकार तुम्ही चालू ठेवला होता. मग अशा दुकानदारांवर का कारवाई होऊ नये की ह्या दुकानदारांवर आणि याच्यावर सामान्य नागरिकांनी आणि प्रशासनाने याच्यावर कारवाई का नाही करू की ह्या पद्धतीने हे लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत, जीवनाशी खेळत आहेत. लहान पोरांना आज जो त्यांना 60 आणि 70 वर्षांनी जे त्रास होणार आहेत ते आत्ता 12 आणि 15 वर्षाच्या कार्यकाळात ह्या अशा खाण्यामुळे त्रास होऊन जात आहेत. त्यांच्यात ह्युमिनिटी पॉवर वाढत नाही आहे, जास्त विकनेस दिसतीये. तर मग याला जबाबदार कोण? तर ह्या अशा पद्धतीचे व्यापारी. आणि त्याच्यात आपले FD वाले कधी येतात, चौकशी करतात, शिवजयंतीच्या आधी एकदा येऊन व्हिजिट देणार, इथून काय भेटतंय का नाही ते पाहायचं आणि निघायचं. यांची अशी सूक्ष्मोक्ष कारवाई आत्तापर्यंत कोणतीच दिसलेली नाही आहे. बऱ्याच ठिकाणी मागीलही काळात तिथं त्यांनी शिवजयंती दरम्यान कारवाई केल्याचं दिसलं, पण त्या कारवाईचं पुढं कोणालाच काय माहिती नाही. नंतर कळतंय कोण किती पैसे घेऊन गेलं, कोण काय करून गेलं याच्याबद्दल बाबा अभिज्ञच, पण चर्चा तर होतात. आणि तदनंतर यांनी इतक्या मोठ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. आज नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं एवढा मोठा प्रमाण वाढलेलं आहे की यांनी कोणाचीही भीती राहिलेली दिसून येत नाही. तरी माझं नगरपालिका प्रशासन प्लस FDA अन्नधान्य प्रशासन यांना विनंती आहे, असे जे दुकानदार जे दुकानं बंद करून पळालेत आणि रात्रीच्या अंधारात लपून ही पानं विकतायत, कोण पनीर गुपचूप विकतंय, जो कलर न टाकलेले ते लाडू दाखवतोय, कोण बर्फी दाखवतोय, या सगळ्या दुकानदारांवर कारवाई व्हावी आणि यांचे लायसनपासून सर्व याची चेकिंग व्हावी. आणि नगरपालिकेला तर सत्कार आम्ही 100% करू आरोग्य विभागाने हे केलं तर. पण त्याआधीच नगरपालिकेचा एखादा चांगला पुरस्कार पण आम्हाला सांगा की ह्या आरोग्य विभागाला द्यावा
की यांनी आजपर्यंत इतके यांच्या समोर उघड डोळ्यांनी दिसत असताना कधी त्यांना वाटलं नाही की कारवाई करावी. तरी आता आपण पाहू याच्यानंतरही हे काही त्याच्यावर ॲक्शन मोडवर येतात का नाही, का असंच राहतंय. धन्यवाद. चेतन बोराडे, जनता न्यूज.